गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आधी कोण निघणार, किती वाजता निघणार, हा जो काही मुद्दा पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये सध्या चर्चेत आलाय तो आणखी जास्त आक्रमक होताना पाहायला मिळतोय। कारण लवकर निघण्यावरती अजूनही गणेश मंडळ ठाम आहेत आणि या गणेश मंडळांची संख्या सुद्धा आता वाढताना दिसतीये। माझ्या बरोबर आता सुद्धा काही कार्यकर्ते आहेत। काय आता नेमकी भूमिका घेतलेली आहे? सुरुवातीपासूनची तुमची भूमिका होती की लवकर निघायचंय, अजूनही त्या भूमिकेवरती ठाम आहात? आज सुद्धा एक मीटिंग झाली आहे तुमची, तुम्ही प्रेसच्या समोर आलेला आहात, काय नेमकं मग? ज्या दिवशी एका मंडळाने सांगितलं की आम्ही बाणाच्या 5 गणपतीनंतर आमचा गणपती निघणार, पण जी परंपरा तुम्हीच आम्हाला सांगताय, आम्ही जेव्हा भूमिका घेतली तुमच्या म्हणण्यावर की सकाळी 7 वाजता आम्ही सर्व मंडळ, या ठिकाणी 60 मंडळ आता जमा झाली, की 7 वाजता आम्हाला परवानगी द्या, आम्ही 7 वाजता आमचा विसर्जन मिरवणूक आमची सुरू करू, तेव्हा आम्हाला असं सांगण्यात येतं की परंपरा तुम्ही मोडणार का? बिलकुल नाही। जी परंपरा विसर्जन मिरवणुकीची होती, दुपारी 12 वाजता सुरू होत होती, ती परंपरेला छेद देऊन काळाच्या ओघानं ती विसर्जन मिरवणूक सकाळी 10ला सुरू केली गेली। तरी पण मानाचा पहिला गणपती बेलबाग चौकात यायला 11, 11:30 वाजतात, शेवटचा गणपती अलका चौकात जायला संध्याकाळी 7 वाजतात। त्यानंतर आम्ही सर्व मंडळी त्या लक्ष्मी रोडच्या मिरवणुकीत सामील होता आम्हाला सकाळ होते। आमचा गणपती विसर्जन व्हायला दुसऱ्या दिवशीची दुपार होते। मग आमच्या गणपती मंडळाला ग्रहण नाही लागणार का? तुमच्याच मंडळाला, तुमचे मानाचे, तुमचे मोठे, तुमचे धनधानगे मंडळ, त्यांना ग्रहण लागतंय, आम्हाला नाही लागणार का? म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन केलं, एक तर आम्हाला सकाळी 7 वाजता सुरू करू द्या, किंवा तुमचा सन्मान ठेवून तुमचे मानाचे 5 गणपती आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो, तो लोकमान्य टिळकांपासून झालेला आहे। तुम्ही 7 वाजता निघा। काळाच्या ओघानं 12चे 10ला मिरवणूक सुरू झाली, 10ची 7ला करावी। या भूमिकेमुळे पोलीस प्रशासनावर येणारा ताण कमी होईल आणि विसर्जन मिरवणुकीला लागणारा अवधी अनेक तासांनी कमी होईल। पोलीस प्रशासन सुद्धा फौरीवर आहे, त्यांची मुलं बाळं आहेत, त्यांचं आरोग्य महत्वाचं आहे। हाच ताण आम्ही पोलीस प्रशासनावरचा कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। पण मुळात तुम्ही जसं म्हटलात की मानाच्या 5 गणपतींनंतर निघण्याचा निर्णय काही जणांनी घेतला आणि त्याच्यानंतर आता तुम्ही मानाच्याही आधी निघण्याचा हा सगळा निर्णय घेतला, त्या मंडळांशी तुमचं काही बोलणं झालंय किंवा काही चर्चा? आम्ही सगळ्यांना आमची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न करतोय, कुठेही आम्ही आमची भूमिका रेटण्याचा प्रयत्न करत नाही। विसर्जन मिरवणूक सकाळी 7ला सुरू करावी अशी आमची मागणी आहे। जर तुम्हाला त्या 7 वाजताच्या मिरवणुकीत सहभागी व्हायचं नसेल तर आम्हाला होऊ द्या असं आम्ही आवाहन करतोय। आम्ही कुठेही आमची भूमिका रेटत नाही, दबाव आणत नाही, पण सरकारनं, प्रशासनानं याच्यामध्ये भूमिका घ्यावी, मध्यस्थाची भूमिका करावी आणि यात सामंजस्य घडवून आणावं आणि विसर्जन मिरवणूक लवकर सुरू व्हावी, जेणेकरून जी छोटी मंडळं आहेत, जे आपल्या पगारातले पैसे खर्च करून देखावे उभे करतात, समाज प्रबोधन करतात, मिरवणुकीच्या रथामध्ये देखावे सादर करतात, ते जनतेसमोर, भक्तांसमोर यावेत। त्यातनं आम्ही केलेलं समाज प्रबोधन हे समोर यावं, लक्ष्मी रोडला असणारी गर्दी त्यांच्या निद्रेस हे पडावं अशी आमची भूमिका आहे। म्हणजे या सगळ्यामध्ये जो लवकर निघण्याचा निर्णय होता, हा लवकर निघण्याच्या निर्णयामुळे, म्हणजे ज्या बाकीच्या मंडळं म्हटली होती की आम्ही 5 मानाचे गणपती झाले की आम्ही निघू, त्या निर्णयामुळे पण त्यांचा जो एक मोटिव्ह होता त्या मागचा की 12च्या आत मिरवणूक संपावी, ग्रहणाच्या आत मिरवणूक संपावी, तो साध्य होणारच नाही असं वाटतं? नाही, ते साध्य होणार नाही। ग्रहण हे प्रत्येकालाच लागणार आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं ना, जशी त्यांची भूमिका आहे तशी बाकीच्या गणेश मंडळाची भूमिका आहे ना, की ग्रहण लागण्याच्या अगोदर आपल्या गणपती बाप्पा विसर्जन व्हावा। त्याच्याला हा एकच मार्ग आहे। ग्रहणामधनं जर सगळ्यांना जर सुटायचं असेल तर सकाळी 7ला गणपती बाप्पाची मिरवणूक काढायला काय हरकत नाही। आमचे तर 40-60 मंडळ तर जाणार आहे सकाळी 7ला। जर आमचे मंडळ जर सकाळी 7 वाजता जर निघाले तर मला असं वाटतं की 11, 11:30 पर्यंत आमची 60 मंडळ तुम्हाला आहे ना समाधान चौक पास केला दिसेल। मग मानाच्या गणपतीने यावा ना, ज्या टायमाला मानाचा गणपती समाधान चौकामध्ये येईल त्या टायमाला आम्ही दोन्हीकडचे जी मंडळ निघणार आहे त्यांना आम्ही त्यांच्यासाठी थांबवू शकतो आणि त्यांना आम्ही वाट देऊ शकतो ना। पण त्यांना बी तोच कायदा लागू राहील, एक मंडळ एक गणपती, म्हणजे एक मंडळ गणपती नाही, एक पथक एक गणपती, हा कायदा त्यांच्यासाठी बी लागू। कारण ते पथक फक्त 50 लोकांचंच असलं पाहिजे, लमाजमा नकोय। नाहीतर काय होतं, टिळक पुतळ्यापाशी गणपती असतो आणि अख्खा लमाजमा असतो समाधान चौकापाशी। मी किती जागा ती अडवल्या जाती, त्या परेडमध्ये 2-4 मंडळ निघून जातात ना फटकन दिशी। जर ग्रहणाचा जर सगळ्यांना जर त्रास होणार असेल तर ह्याच्यातून एक चांगला मार्ग निघू शकतो आणि ग्रहणामधनं सगळीच मंडळ सुटू शकतात। तुम्ही ग्रहणाच्या अगोदर निघून जाणार आणि बाकीचे निघून जाणार, त्याची ते पापीची वाटी कोण होणार? या प्रश्नाचं मला तुम्ही आता उत्तर द्या, ठामपणे उत्तर द्या। हे 12 नंतर जे गणपती रखडणार आहेत दुसऱ्या दिवशी दुपारी 2 पर्यंत 3 पर्यंत, त्यांचं काय?
मग या भूमिकेशी देखील सुद्धा मानाच्या गणपतीने संमती द्यायला काय हरकत नाही, आणि दिली तर मोठ्या मानाने तुम्ही द्या. तुम्ही तरी निघा 7 वाजता, नाही तर बाकीच्या मंडळात 7 वाजता जा. आणि 5 मंडळासाठी काय 50 मंडळ तुम्ही रखडवता? 60 मंडळ. 5 मंडळ महत्वाची आहे का तुम्हाला? आता 60 मंडळ महत्वाची आहे, हा मुद्दा मोठा आहे. ही 60 मंडळाचा फाटफाट निघून गेले तर माझा असं अंदाज रात्री 12-1च्या आसपास गणपतीचं विसर्जन नाही झालं तर तुम्ही सांगा मला, ते विसर्जन होणारच ना. आणि आमची काय मंडळ कुठले 5-5, 4-2 पथकं लावणारे कार्यकर्ते नाहीयेत. एक तर गणेश उत्सव कसा साजरा करायचा ती परिस्थिती आज बेकार आहे मंडळाची. आज गणेश उत्सवाची वर्गणी कशा पद्धतीने गोळा करतात हे आम्ही प्रत्यक्षात पाहिलेलं कार्यकर्ता आहे की कुठल्या. आणि आज बाजारपेठ बी देखील स्लो आहे. बाजारपेठेमध्ये पहिली सारखी तेजी नाहीये, लक्षात ठेवा. आणि एका व्यापाऱ्याकडे जर 10 मंडळ जात असेल तर तो व्यापारी बिचारा किती वर्गणी देणार? तो कुठेतरी बॅकफुटला सरकन ना, कुठेतरी तो बोलणार ना, शेठ मी या मंडळावर वर्गणी दिली, मी त्या मंडळावर वर्गणी दिली, त्या मंडळावर वर्गणी दिली. तो देऊन किती देणार? या सगळ्या गोष्टीचा विचार कमिशनर साहेबांनी मी डीप मध्ये जाऊन केला पाहिजे. आणि विषय मी सांगतो, ढोलीजीचं पथक थांबत नाही, बँड थांबत नाही, कार्यकर्ते थांबत नाहीत. कार्यकर्ते रात्री निघून जात असतात. तर ते किती तास वाट बघणार? जर श्रीनाथ टाकीज बसणं म्हणजे तुमचा शिवाजी रोड बसणं 5वा गणपती जर सकाळी 6 वाजता समाधान चौकात येणार असेल तो 15 तास गेले तेवढ्या 4 गणपतीमध्ये 15 तास. हा गेल्या वर्षीचा मी तुम्हाला अनुभव सांगतो. आणि समाधान चौकापासून डेक्कनला जायला फक्त 1.5 ते 2 तास लागतात गणपती बाप्पा विसर्जन करायला. तर माझं म्हणणं आहे की हा विषय बसून सुटण्यासारखा आहे ना, सारखं नाहीये. कुठेतरी त्यांनी 2 पावलं सरकलं पाहिजे, कुठेतरी आम्ही 2 पावलं सरकलं पाहिजे. आणि गणपती बाप्पा शेवटी सगळ्यांचा आहे, तो कुणाचा नाहीये. प्रत्येकाच्या हृदयामध्ये गणपती आहे. महिन्याला चतुर्थी करतो आपण, त्याची आरती करतो आपण. खरं तर बघायला गेलं ना तर मी एक सांगतो की एवढी ही वेळ येताच कामा नये. मोठ्या मंडळाने समोपचाराने घेतलं पाहिजे. आणि ते जर 2 पावलं जर मागं सरकले तर आम्ही त्यांना खांद्यावरती घेऊन नाचू आणि त्यांच्या गुदळ. आणि कमिशनर साहेबांचा हा निर्णय घेतला, हा जो निर्णय त्यांनी घेतला की सकाळी 7 वाजता ज्या मंडळाला गणपतीला जायचं असेल ते समाधान चौकात जाऊ शकतात. हा ऐतिहासिक निर्णय होईल त्यांच्या दृष्टिकोनातून, हा मोठा निर्णय होईल. आणि आज गर्दीमध्ये काय होतं, उद्या काय होणार काय ना, कुणी बघितलं एवढ्या लाटेमध्ये. आज आपण बघतो की काय काय घडतंय कुठं. ज्या 28 लोक आपले जे गेलेत ते बघितलं आपण कशा पद्धतीने गेलेत. कुठं काय घडू शकतं ना. ही गर्दी कमी करण्यासाठी कमिशनर साहेबांनी हा निर्णय घेणं ही काळाची गरज. हा सगळा विषय कोर्टापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचला. काय सांगाल तुम्ही कार्यकर्ते म्हणून या सगळ्याशी डील करताना आता नेमकं काय काय आव्हानं वाटतं? कसा विषय, कोर्टाचा विषय तो झालाय, तो संपलेला आहे. पण काय होतं, तुम्ही लोक किंवा काही लोक की जे त्या कोर्टाचा विषय काढत असतात. कोर्टाचा विषय आम्ही थांबवलाय, तो रद्द झाला नाहीये किंवा फेटाळला नाहीये. ठीक आहे, 3 वर्षापूर्वी झालाय, सगळे गुन्हे गोविंदाने व्यवस्थित चालले. फक्त एवढंच सांगणे की जो मिरवणुकीला आत्ता वेळ लागतोय तो खूप मोठा लागतोय. आणि का असं, आम्ही 9व्या दिवशी सगळी मंडळ आपल्या दुपारी 3 वाजता लाईनीला लावतो. 10व्या म्हणजे रात्री 3 जवळ 12 तास होतात. दुसऱ्या दिवशी 3 ते 12 तास झाले. परत तिसऱ्या म्हणजे रात्री परत 3 विसर्जन मिरवणुकीच्या म्हणजे 36 तास. आणि सकाळी निघतो म्हणजे 40 ते 42 तास आमची सगळी मंडळं ही रखडून राहतात. आमच्या गणपती बाप्पाचा हार हा सुकलेला असतो. मग हा आमच्या गणपती बाप्पाला न्याय का अन्याय आहे? तुम्ही लोक येता आणि लवकर निघून जाता, पण आम्हाला हा त्रास आहे. आमचा गणपती बाप्पा पुणे बडाई समाज ट्रस्ट 1893ला लोकमान्य टिळकांनी स्थापन केला. पुण्यातला पहिला समाज गणपती आहे, पूर्व भागातला पहिला गणपती आमचा. आमची बैलजोडी रथ आहे. 133 वर्षाची आमची परंपरा आजही आम्ही खंडित केलेली नाहीये, ती अखंड चालू आहे. आम्ही कुठली वर्गणी अथवा देणगी न घेता गणेश उत्सव साजरा करतोय आम्ही. तर आमच्या महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ पुरुष, मुलं असतात, ते किती तास थांबणार? आम्ही त्यांना निरोप दिलेला असतं की आपला गणपती संध्याकाळी 5 वाजता निघणार आहे. ते 5 वाजता सगळी लोक आवरून येतात. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत सुद्धा गणपती निघत नाही. तर त्याची अवेलना होत नाहीये का? प्लस ती जी वस्ती जिथं आमचे गणपती थांबलेला असतं लक्ष्मी रोडला, ती वस्ती थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे, रेड अलर्ट एरिया आहे तो. तर तिथं आमच्या महिला भगिनी थांबले, त्यांच्याशी 2 ते 3 वर्ष काही गोष्टी झाल्यात. किती वेळा आम्ही थांबणार आणि किती वेळा आमचे सर्व मंडळ तिथनं निघणार? किती तास? 40-42 तास? हा न्याय आहे का आम्हाला? आमचं यावेळेस एकच आहे, म्हणजे जाहीर आव्हान आहे आणि विनंती करतो आम्ही मानाच्या गणपतींना, सगळ्या गणपतींना, की तुम्ही सकाळी 7ला चालू करा तुमची मुख्य मिरवणूक. 10 वाजेपर्यंत तुम्ही समाधान चौक क्रॉस करा. त्याच्यानंतर आम्ही सर्व गणेश मंडळ बाहेर निघू. 60 ते 70 गणपती रात्री 10-11 पर्यंत विसर्जन होऊ शकतात.
अदरवाईज तुम्हाला निघायचं नसेल तर आमच्याकडे 60 मंडळांची लिस्ट तयार आहे. आम्ही 60 मंडळ सकाळी 7 ते सकाळी 11 म्हणजे विसर्जन मिरवणुकी दिवशी आम्ही समाधान चौक क्रॉस करू. मानाचे गणपती आले तर आम्ही आमची मिरवणूक थांबू. जितके गणपती गेले तेवढे विसर्जन होईल. आता तुम्ही म्हणताय की विसर्जन मिरवणुकीत पहिला मान, दुसरा मान, तिसरा मान. मग गणपती बाप्पा ज्या दिवशी बसतो त्या दिवशी हा मान पान का ठरवला गेला नाही? हा माझं सर्व ज्येष्ठ तज्ज्ञांना विचारणं आहे माझं, की पहिल्या दिवशी पण असं व्हायला पाहिजे की पहिले 5 गणपती बसले पाहिजे, त्यानंतर सर्व मंडळाचे गणपती बसले पाहिजे. मग हा न्याय नाहीये का? मग हिथं कशाला पाहिजे आता? कारण पिढ्या जात, कारण हा नंबर कसं ठरलंय? तुम्ही केसरीवाड्यात जावा, तिथे इतिहास लिहिलेला आहे. माझ्याकडे इतिहासाची प्रत आहे, तुम्हाला पुरावे देईल की रे मार्केटपाशी 1894 साली गोंधळ झाला होता. काही वादविवाद झाले होते व पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की एक ठिकाणी दगडफेक झाली, त्यामध्ये पुणे बडाई समाज ट्रस्टच्या गणपतीची सोंड तुटली. त्याच्यावरनं भाऊसाहेब रंगारी व टिळकांना त्यावरनं अटक झाली होती. त्यावेळी ते ठरलं की मान कुणी कसा करायचा. तांबडी जोगेश्वरी व मानाचा पहिला कसबा गणपती यांना ठरलं आणि त्या पद्धतीने सगळे जात होते. काळानुरूप सगळं बदलत गेलं. तर आमचं आता म्हणणं आहे की तुम्ही 1-2 पावलं मागं पुढे या, आम्ही 10 पावलं मागं पुढे यायला तयार आहोत. मोठ्या भावाची भूमिका तुम्ही करा. तुम्ही सकाळी 7ला निघा, 10 वाजेपर्यंत तुम्ही गणपती समाधान चौकात क्रॉस करा, म्हणजे तुम्हाला 3 तास. आणि त्या 3 तासामध्ये आम्ही सकाळी 7 ते 11 4 तासामध्ये आम्ही 50 गणपती जातो आणि तुम्ही 5च गणपती जाताय. म्हणजे हा कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पोलीस प्रशासन यामध्ये नक्की तोडगा काढेल. यावरती सर्व राजकीय जे आहेत त्यांनी तोडगा काढावा ही आम्ही विनंती करतोय. आणि नक्कीच गणपती बाप्पाच्या कार्यात हे विघ्न येऊ नये आणि गणपती बाप्पा यातनं सर्वांना सुदबुद्धी देईल आणि नक्कीच त्यातनं तो विघ्न अर्थ आहे त्यातनं चांगली म्हणजे मार्ग निघेल आणि सर्व गणपती मंडळ ही गुन्ह्या गोविंदानी 24 तासात विसर्जन मिरवणूक संपेल. त्यामुळे पोलीस प्रशासनाला मदत होईल. पोलीस प्रशासनामध्ये महिला भगिनी असतात, तुम्हालाही माहिती आहे की काही लेडीज पोलीस असतात, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात. काही लोकांच्या घरचे नातेवाईक असतात, त्यांना घर परिवार आहे, ते किती तास ड्युटी करणार. नागरिक असतात, कोणी आजारी असेल त्यांनाही त्रास होणार नाही. 24 तासात मिरवणूक संपली तर पुण्यात एक इतिहास घडेल. त्यामुळे सर्व मंडळी पुढे आता जसं तुम्ही म्हटलात की पोलीस प्रशासन या सगळ्यामध्ये सामोपचाराची भूमिका घेईल असं वाटतंय. पोलीस आयुक्त पहिल्या दिवशीपासून हेच म्हणतात की आम्ही सामोपचाराची भूमिका घेऊयात, पण काय भूमिका घेणार हे काही त्यांनी अजून सांगितलं नाहीये. तुमची आता लेटेस्ट मध्ये काही त्यांच्याशी चर्चा झाली आता एवढे 1-2 दिवस? नाही, आता नाही काय झाली. कारण हे आपले डीसीपी रावले साहेब माझ्याकडे आले होते 4 दिवसापूर्वी. आपले डीसीपी झोन 1चे ते माझ्याकडे आले. आमच्या काय बाप्पाला त्यांनी काय नमस्कार केला, बाप्पाला भेट दिली, आमच्या मंडळाला भेट दिली, आमचं गणपती मंडळ कुठं असतं त्याला भेट दिली. मग आजूबाजूची 8-10 मंडळ आहेत. आमची कापडगंज मित्र मंडळ आहे, त्याचबरोबर सहकार तरुण मंडळ आहे, त्याचबरोबर मीरा अत्तरचे इथे शिवरामदादा तालीम आहे, जय बजरंग मंडळ आहे, त्यानंतर गणेश सेवा मंडळ आहे, आदर्श सेवा मंडळ. या सगळ्या मंडळांनी त्यांनी भेटी दिल्या व काही चर्चा झाली आमची प्राथमिक. त्यावरती नक्कीच म्हणजे ते पोलीस प्रशासनाने सांगितलं आयुक्तांनी की त्यांनी मानाच्या गणपतींची मिटिंग घेतलेली आहे, महत्त्वाच्या मिटिंग जी घेतलेली आहे आमच्याही मंडळांची घेतली की यातनं संयुक्तरित्या बैठक होईल आणि त्यातनं नक्कीच तोडगा निघेल. इतकंच आम्ही गणपती चरणी प्रार्थना करतो. अजून तुम्हाला कन्फर्म माहित नाहीये की तोडगा काय निघणार आहे? हा, तोडगा बघा मॅडम, ते गुलदस्ते पण तोडगा निघणार एवढा नक्की मार्ग निघणार. कारण गणपती बाप्पा आता काहीतरी वेगळं, गणपती बाप्पा आमची सगळ्यांची परीक्षा घेत असेल आणि काय प्रत्येकाने मागं पुढं व्हावं. 2-4 पावलं मागं पुढं आलेत तर नक्की तोडगा निघू. ते लवकर निघाले, एक मंडळ एक पथक असेल तर खूप चांगली मिरवणूक होईल. आणि सकाळी 7 ते रात्री 10 मध्ये तुम्हाला सांगतो मॅडम, लक्ष्मी रोडवरचे आणि छत्रपती शिवाजी महाराज रोडचे सगळे गणपती विसर्जन होतील रात्रीपर्यंत. ही माझी प्रामाणिक आमची सगळ्यांची भूमिका आहे. 24 तासात गणपती विसर्जन होतील 100%. गणपती बाप्पा आमची काळजी घेणार आहे. कारण 1 महिना झाला कार्यकर्ते बाहेर येतात. हे डेकोरेशन करायला बी कोणाची इच्छा नाही, मंडपामध्ये इच्छा नाही, कोण वर्गणीला जात नाही. कारण हा आयुष्याचा प्रश्न आहे सगळ्यात मोठा. त्यामुळं कार्यकर्त्यांनी सगळीच कामं सोडून सगळेच कार्यकर्ते मंडळाचे कार्यकर्ते ह्याच कामाला लागलेत. तर कमीत कमी परमेश्वर काय आहे ना आमच्यासाठी तर येईल खाली. येणार की नाही येणार? येणार ना. आणि आम्ही निष्ठेने काम करतोय. ते असं नाही की बाबा कोणतरी आमच्या मागं मोठा फायनान्सर आहे, करोडपतीचा, लखोपतीचा. कार्यकर्ते शेवटी वर्गणीतनंच हे सगळं सण साजरा करत असतात आणि शेवटी विचार होणार आमचा, कसं नाही होणार.
होणार ना होणार ते गोष्ट नक्कीच आपण बघतोय की हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते सकाळी 7ला निघण्यावरती सगळेच अजूनही ठाम असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर आम्हाला 7 वाजता निघू दिलं जात नसेल तर मग मानाच्या गणपतींनी पुढे 7ला निघावं असा एक नवा ऑप्शन सुद्धा त्यांनी तयार केलाय. अर्थात या सगळ्यावरती पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि या सगळ्या मानाच्या गणपतींच्या पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि यावेळेसच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये लवकर कोण निघणार, मानाचे गणपती निघतात की हे बाकीचे गणपती निघतात, हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.